अमरावती भाजपचे शहर अध्यक्ष आमदार प्रवीण पोटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे हा राजीनामा पाठवण्यात आलाय। अमरावती लोकसभेच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा देत असल्याचा उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आलाय। अमरावतीमधून भाजपच्या उमेदवार नवनीत कौर राणा या लोकसभेच्या रिंगणामध्ये होत्या, पण नवनीत कौर राणा यांना पराजय पत्करावा लागला आणि त्याच पराभवाची जबाबदारी आपण घेत असल्याचं प्रवीण पोटे यांनी म्हटलंय। आपले प्रतिनिधी शुभम बायस्कर या संदर्भात आणखी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतील। शुभम, आपल्या प्रतिनिधींचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। राजीनामा देत असल्याचं प्रवीण पोटे यांनी म्हटलं आणि आपला राजीनामा त्यांनी पक्षाध्यक्षांकडे पाठवला। शुभम पुन्हा एकदा आपल्या सोबत आहे। शुभम, काय नेमकं कारण सांगितलंय प्रवीण पोटे यांनी या राजीनाम्याबाबत? तसं पाहिलं तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आज भाजप शहर जिल्ह्याचे अध्यक्ष आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी पदाचा राजीनामा पाठवलेला आहे। या पत्रामध्ये त्यांनी अमरावती लोकसभेसाठी निवडणुकीमध्ये जी पराभव झालेला आहे अमरावती लोकसभेतल्या उमेदवाराचा, त्याचं कारण प्रामुख्यानं नमूद केलेलं आहे आणि या संपूर्ण पराभवाची जबाबदारी मी स्वतः स्वीकारत आहे आणि हाच पराभव लक्षात ठेवून मी माझ्या शहर जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचं प्रवीण पोटे पाटील यांनी आपल्या पत्रात म्हटलेलं आहे। हा राजीनामा त्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातोय की 16 जूनला आमदार प्रवीण पोटे पाटील यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ संपणार आहे। त्याचपूर्वी हा दिलेला राजीनामा अतिशय महत्त्वाचा मानला जात असल्याच्या चर्चा अमरावतीत सुरू झालेल्या आहेत। धन्यवाद शुभम या माहितीबद्दल।